मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ हे आज मनोज जरांगेंना पुन्हा भेटण्याची शक्यता आहे। जरांगे यांच्यासोबत चर्चेनंतर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे आपल्या उपोषणावरती ठामच आहेत। तर आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा या उपोषणाचा एल्गार दिलेला आहे आणि संभाजीनगरच्या आंतरवाली सराटी इथं ते आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। दरम्यान आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा त्यांची भेट घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे आता हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी नेमकं कधी पोहोचतं आणि काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आंतरवाली सराटी इथून। याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे अगदी काहीच वेळामध्ये म्हणजे जवळपास जी वेळ दिलेली आहे ती साधारण 10ची वेळ आहे। त्यामुळे आता 1 तास अवघा उरलेला आहे। 1 तासानंतर मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। तर आंतरवालीच्या मारुती मंदिरामध्ये मनोज जरांगे पाटील हे सध्या दाखल झालेले आहेत। तिथूनच ही लाईव्ह दृश्य सध्या आपण एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये ते उपोषणाला सुरुवात करतील, मात्र त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर कालच उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील, भाजपचे आमदार प्रसाद लाड असतील यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे, मात्र जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, साधारण किती वेळामध्ये मनोज जरांगे पाटील या उपोषणाला सुरुवात करतील? सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? आकांक्षा सुरुवात ज्या ठिकाणी साधारण आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी 8 उपोषणं केली, त्या उपोषण स्थळापाशी ते सुरुवातीला प्रसार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे, बाजूवर बसून उपोषण करणार आहोत, त्याबाबत अद्याप काही स्पष्टीकरण नाहीये। आता ते माध्यमांशी जेव्हा बोलतील तेव्हा त्यावरती ते स्पष्टीकरण देतील। दुसरी बाजू ही आहे की आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे। काल विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक घेतल्या। मनोज जरांगे आणि त्यांच्या चर्चेमध्ये काल तोडगा न निघाल्यामुळे आज तो तोडगा निघण्याची शक्यता आहे। कालच्या बैठकीमध्ये एक ड्राफ्ट बनवण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे आणि ते ड्राफ्ट शासनाचे प्रतिनिधी किंवा स्वतः राधाकृष्ण विखे पाटील येऊन मनोज जरांगेंना सुपूर्द करतील आणि त्यावरती चर्चा होईल। खरं तर मनोज जरांगे यांनी काल सांगितलं की आपल्याला हे सगळं मागण्याबाबत लेखी स्वरूपात हवं आहे आणि त्या विशिष्ट मुदतीमध्ये हवं आहे। तर मुदत किती हवी आहे किंवा सरकार ती किती देऊ शकतं, मनोज जरांगेंना ते मान्य असेल का, हे प्रश्न सगळे भेटीनंतरचे आहेत। सध्या तरी मनोज जरांगे उपोषण स्थळ जे आहे जिथे यापूर्वी त्यांनी उपोषण केले त्या ठिकाणी ते आलेले आहेत। आता ते थोड्याच वेळात माध्यमांशी बोलतील आणि पुढचं नेमकं शिष्टमंडळ असेल त्यांचं काही फोनवरती कॉन्टॅक्ट झालेला आहे का आणि शिष्टमंडळ येऊन त्यांच्याबाबत चर्चा करणार आहे का कालच्या मागण्यासंबंधी, हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतरच खरं तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत निर्णय होईल। पण मनोज जरांगे यांनी एक सांगितलेलं आहे की माझी जी पद्धत आहे, उपोषणाची जी ठरलेली वेळ आहे, तारीख आहे, त्या पद्धतीने उपोषण होईल, मात्र चर्चेला कुठेही अडथळा येणार नाही। चर्चा निर्विवाद सुरू राहणार आहे, जशी अगोदर चर्चा होती ती आज उपोषणाला बसलो म्हणून चर्चा करणार नाहीये। त्यामुळे एकंदरीत चर्चेची मुभा आहे, त्यामुळे लागलीच होऊ शकतो आणि त्याच्यावर तोडगा निघण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आकांक्षा, अगदी आता मनोज जरांगे पाटील जसं तुम्ही म्हणालात की ठराविक जी वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसारच आपण आपलं उपोषण सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये रवी, जसं तुम्ही म्हणालात की सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे साधारण कधी नेमकं हे सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत येऊ शकतं या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का रवी? त्यावरती चर्चा होईल। खरं तर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या ज्या सूचना आहेत ते फक्त आम्हाला दाखवावेत असं मनोज जरांगे यांनी एबीपी त्यामुळे अनेक सूचना ह्या अगोदरच देण्यात आलेल्या आहेत खरं तर। आणि काही पाटील यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की काही अधिकाऱ्यांच्या बाबत मनोज जरांगे यांचं तक्रारी होत्या, समाधानकारक असं काम दिसत नव्हतं, त्याचा देखील पाटील यांनी आढावा घेतलेला। त्यानुसार काही सूचना आहेत का, काही तरतुदी आहेत का, ते देखील लेखी आश्वासन मनोज जरांगे यांना देण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे।
आणि मग त्याच्या हाती आणि त्या विहित वेळेत जर ते असेल तर मान्य करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे तिथून काही फोनवरती चर्चा झालेली आहे का, कोण किती वाजता येणार आहे काय, तर ते देखील आपल्याला त्यांच्याकडून बोलू शकणार आहे. मनोज जरांगेंनी आजचा दिवस पूर्ण निर्णयासाठी ठेवलेला आहे. खरं तर उपोषण सुरू बोलतायत कशा आपण त्यांच्याकडे जाऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.